तुमच्या खिशात एक रुपया नसतो, तर मंडळाचा कार्यकर्त्याच्या खिशात पण स्वप्न खूप मोठी असतात. हे सगळे पैलू आहेत ना, हे उत्तम शिकायचं एकमेव विद्यापीठ म्हणजे गणेश गणपती मंडळ. समोर नाचणारा कार्यकर्ता हा बाप्पाचा श्रद्धेवाला कार्यकर्ता कधीच नसतो. नाही वाजले स्पीकर काही अडचण नाहीये, पण विधायक कामाचं स्वरूप आम्ही वाढवले की मंडळ एकत्र या, तुम्ही एकत्र मिळून करा, आदर्श याचा घ्या. एका मन जुळलं नसेल सगळ्या गोष्टी गवून देत, सगळं होतं. आम्ही पहिली मन जुळवली लोकांची, त्यामुळे आम्हाला अडचणच नाही. नमस्कार मंडळी, कॉस्मिक कॅनव्हास स्टुडिओज प्रस्तुत उत्सव आणि मी पर्व दुसरे ग्लोबल गणेश फेस्टिवलमध्ये मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्या भागात मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, भिन्न संस्कृती, भिन्न परंपरा, भिन्न प्रांत, त्यानुसार भाषांमधली विविधता, खाद्यसंस्कृतीतली विविधता, वेशभूषांमधली, वागणुकींमधली विविधता, या सगळ्या विविधतांमध्ये एकता जपणारा अशी ओळख आपल्या देशाची आहे, नाही? आणि ह्यात सगळ्यांना एकतेच्या धाग्यात घट्ट बांधून ठेवणारा आणखी एक महत्त्वाचा घटक आहे, आणि तो म्हणजे सण उत्सव. आणि सण उत्सव म्हटलं की आपल्या नजरेसमोर उभं राहतो आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव, नाही? तर गणेशोत्सव म्हटलं की आपल्यासमोर काय येतं? विविध देवस्थानं येतात, विविध मंडळं येतात, मोठ्या संख्येने कार्यकर्ते येतात, गणेश भक्त येतात, आणि हा सगळा उत्सव 10-11 दिवस पार पडत असतो. त्याची पूर्वतयारी आणि त्याचा शेवट. ह्यात काही नागरिकांकडून आपल्याला असं जाणवतं किंवा ऐकू येतं की अरे, इतकी संख्या झाली आहे मंडळांची, इतके कार्यकर्ते आहेत, कशाला पाहिजे, सगळे एकत्र येऊ देत, संयुक्तपणे हा पडता येईल, यासाठी झटणारं एक व्यक्तिमत्व, एक अवलिया आज आपल्यासमोर आहेत. आणि त्या थोर व्यक्तींचं नाव आहे अनिरुद्ध येवले सर. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. जय गणेश. जय गणेश, गणपती बाप्पा मोरया. सर, गणेशोत्सव म्हटलं की एक युनिव्हर्सिटी असल्याप्रमाणे एक विद्यापीठ आहे उत्सवांचं, आणि त्यात गणपती मंडळं जी आहेत त्यात काम करणं म्हणजे MBA कोर्स केल्यासारखं आहे, बरोबर? तर ह्या विद्यापीठात तुमचा प्रवेश कधी आणि कसा झाला? खरं तर मी लहानपणी राहायला खराडीमध्ये होतो, आणि तो पण ग्रामीण भाग होता त्यावेळेस, आणि तिथं एक गाव एक गणपती ही संकल्पना होती. अच्छा. आणि एक गाव एक गणपती संकल्पना असल्यामुळे व्हायचं काय की मला लहानपणापासून त्या मूर्तीची, एक गणपतीची मूर्ती बघितली की असं एक वाटायचं की याचं तोंड वेगळं, याचं कान वेगळा, ते उंदीर बघितला की ती फॅन्टसी असायची की तो मला पाहिजे म्हणून. एक अगदी लहानपणी माझ्या प्रत्येकाला असते, प्रत्येक लहान मुलाला असं वाटत असतं. त्यानंतर थोडं थोडं मी मोठं होत गेलो, तर जेव्हा कळायला लागलं 6वी-7वीत की एक गाव एक गणपती आहे, नाही मला पण गणपती तसा बसवायचा आहे. म्हणजे एक गाव एक गणपती असेल तर माझं मंडळ पण, मला पण एक वेगळं मंडळ स्थापन करून मला एक मूर्तीचा उत्सव करायचा आहे. आणि मग ते शक्य नव्हतं, कारण की घरचे म्हणले असं थोडी होतं, हे गाव आहे, हे गावाचा एकच उत्सव असतो वगैरे. पण जसा मी 9वी-10वीत गेलो तसे आमची संख्या पण वाढत गेली जिथं आम्ही राहत होतो तिथे आजूबाजूला. मग तिथले लहान लहान मुलं सगळे आम्ही एकत्र आलो, 8वीतली, 7वीतली, 9वीतली, आणि एक म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल 5x5चा एक तंबू बांधल्यासारखा आम्ही एक तंबू बांधला. अरे वा. आणि गल्ल्यातले पैसे साठवून जे आमच्याकडे होते थोडीशी मूर्ती आणली, आणि ती गुपचूप आम्ही त्याची स्थापना केली. वा. आता एकदा स्थापना केल्यानंतर ती आता उत्सव मूर्ती कोणी असं काढायला तयार नव्हतं, आणि घरच्यांनाही सगळं कळालं की यांनी असा काहीतरी उद्योग केलाय. तुम्ही आता छोट्या वस्त्यात जाता तर तुम्हाला दिसत असेल ते की गणपेठेत गेल्यानंतर ते दिसतं अजूनही की असं छोटंसं 2 बांबू उभे, 4 बांबू उभे करतात आणि त्याला असं गोनपाट लावतात आणि छोटासा गणपतीची मूर्ती बसवतात. अगदी तो प्रकार होता. तो बसवला. त्या बसवल्यानंतर मग तो उत्सव झाला. मग तो 7 दिवस झाला. 7व्या दिवशी त्याचं विसर्जन झालं. घरच्यांनी खूप बोलणी खाल्ली घरच्यांची आम्ही, आणि मग म्हटलं पुढच्या वर्षी तर तो उत्सव करायचा आहे, मग पुढच्या वर्षी अजून थोडा मोठा करूया म्हणून आमच्या सगळ्यांना कॉन्फिडन्स आला तो. मग हे करत गेलो. मग ते
म्हणजे तुम्ही जो युनिव्हर्सिटी हा जो मूळ मुद्दा आहे त्याचं मी थोडंसं विश्लेषण जास्त करतो या गोष्टीचं, की अगदी नक्की. मग पुढच्या वर्षी उत्सव करायचा आहे, मग घरच्यांचं परत दडपण आहे, पण करणार आम्ही, हा कॉन्फिडन्स आम्हाला आला होता. मग आम्ही ते डोंगर उभे करायचे, म्हणजे डोंगराची आरास आणि हिमालयाच्या आरासामध्ये गणपती बसलेत. अरे वा. तर ते आमच्या डोक्यात ती संकल्पना आली. मग तिथे एक कांद्याचं मार्केट होतं, मग ते तरड गोळा करणं तिथनं, मग तिथं कुठल्या स्लॅबचं काम चालू तिथनं बांबू चोरून आणणं, काथ्या कुठं पडलाय तो काथ्या आणणं, हे सगळं ही मॅनेजमेंट. म्हणजे विद्यापीठाकडे मी यायचा मुद्दा हाच आहे की ही मायक्रो मॅनेजमेंट आहे ना, की कुठनं कुठल्या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात विदाऊट एकदम कमी रिसोर्सेसमध्ये, हे फक्त आणि फक्त गणेश मंडळात येऊनच शिकता येतं. त्याचा फायदा तुम्हाला व्यवसायात खूप मोठा होतो नंतर. वा. तर विद्यापीठ आपण जेव्हा म्हणतो की गणपती मंडळ ही विद्यापीठ, अर्थातच विद्यापीठ आहेत. याच पीठाचे अनेक मोठे मोठे आपण काय म्हणू शकतो कार्यकर्ते, म्हणजे हे सगळी शिकवण घेऊन व्यावसायिकदृष्ट्या खूप मोठे झालेले आहेत. आपल्याकडे खूप उदाहरणं आहेत पुण्यात, अशी पुण्यात मुंबईत सगळीकडे उदाहरणं आहेत ती. तर ही मायक्रो मॅनेजमेंटपासून दडपण न येणं एखादी गोष्ट करताना, की आपण असं खूप मोठा विचार करतो की मला असं काहीतरी मंडळाच्या कार्यकर्त्याचे खिशात पण स्वप्न खूप मोठी असतात, त्याची काहीतरी मला खूप मोठं करायचं आहे आयुष्यात. तर ते स्वप्न बघायला हे मंडळ शिकवतं, आणि मग ती तुमच्या अंगीकृत झाल्यानंतर ती तुमच्या व्यवसायात पण ते तुम्हाला ती झेप घ्यायला भीती नाही वाटत की आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे. धाडस की समजा माझा प्रिंटिंगचा व्यवसाय, तर मला कधी भीती नाही वाटत की मला नवीन मशीन घ्यायचं, ते चालेल का नाही, का होईल का नाही, ते चालणार आहे हे मला कॉन्फिडन्स अगोदरच आलेला असतो. तर तो कॉन्फिडन्स जो बिल्ड होतो ना, तो त्या मंडळात होतो. आणि युनिव्हर्सिटीमध्ये जसं मार्केटिंग, म्हणजे फायनान्स, मार्केटिंग, HR या सगळे जे त्याचे पैलू आहेत युनिव्हर्सिटी म्हणजे MBA मध्ये शिकवले जातात, हे सगळे पैलू आहेत ना, हे उत्तम शिकायचं एकमेव विद्यापीठ म्हणजे गणपती मंडळ आहे. जो कार्यकर्ता तिथं आलेला आहे ना, त्याला तर ह्यांना तर खूप नंतर डिग्री मिळते जे खरं MBA अपियर्ड आहेत, पण त्यांच्यापेक्षा 100 पट भारी काम गणपती मंडळातला 10वी 11वीतला मुलगा करून जातो. पायाभरणी म्हणतो, ग्रासरूट लेवलला आपल्याला काय करावं लागतं ते सगळं शिकायला मिळतं, आणि व्यक्ती घडतो, व्यक्तिमत्व घडतं. माणूस म्हणून जसा तिथून घडायला सुरुवात होते, आणि खूप मन लावून गणेशोत्सवात हे कार्य करत असतात. त्याची पूर्वतयारी तर खूप मोठी असते. बरोबर. 2-3 महिने तर आपण धरूया, तिथून ते सुरुवात करतात. इतकं मन लावून करत असतात, आणि श्रद्धा याच्या मागचं खरं तर एक धागा आहे. बरोबर. ह्या सगळ्यात ज्यावेळी हा 10 दिवसांचा आपण उत्सव पार पाडतो खूप छान पद्धतीनं, आणि विधिवत गोष्टी करत असतो, सगळ्यांची मनं राखूनही, आणि बाप्पाला काय आवडेल ते बघत असतो. ह्यात ज्यावेळी शेवटचा दिवस येतो, मिरवणुकांची वेळ येते, त्यावेळी आत्ताचं एक चित्र असं दिसतंय की ज्यांची बाप्पावर श्रद्धा आहे त्या लोकांचा आता मिरवणुकीत येण्याचा कल थोडा कमी झालाय की काय. आणि काही वर्षांपासून आपल्याला असं एक चित्र दिसतंय की उगाच विकृत अशी प्रवृत्तीची माणसं जी आहेत, मानसिकतेची माणसं आहेत, जी येतात, तर ह्यांची संख्या वाढतीये का, आणि ह्या सगळ्या गोष्टींचं इतक्या वर्षांचा जो काही परंपरा आपल्या ह्या गणेशोत्सवाची आहे, तर याला कुठे गालबोट लागतं का, आणि त्या 10 दिवसांना मुळात असं तुम्हाला वाटतं? नाही, आता याच्यात 2 मुद्दे आहेत. तुम्ही पहिला जो मुद्दा सांगितला की 10 दिवसाचा तर विषय नाही, 10 दिवसाचा गणपती उत्सव एकदम पारंपरिक आणि खूप चांगल्या धार्मिक पद्धतीने होतो. विषय येतो मिरवणुकीचा. तर मिरवणुकीमध्ये काय असतं, तुम्ही जर आत्ता ऑब्झर्व केलं तर अजून आता हा उत्सवाला अजून काही दिवस बाकी आहेत, बऱ्याच मंडळांच्या मीटिंग व्हायच्यात. तर तुम्ही मीटिंग जर ऑब्झर्व केलं तर 25-30 कार्यकर्ते, फार फार तर 50 कार्यकर्ते त्या मीटिंगला असतात मंडळाच्या. आणि त्याच मंडळामध्ये जर स्पीकर लावला तर नाचायला कमीत कमी 3,000 ते 4,000 जण नाचत असतात. तर ही पब्लिक येतं कुठनं? तर मूळ मुद्दा हा आहे की पुण्यात 7.5 ते 8 लाख विद्यार्थी शिकायला आहेत, परराज्यातले, परगावातले. आणि तुम्ही शेवटी काय करता की तुम्ही पबच तयार करता ना रस्त्यावरती. त्यांना पबला जाणं परवडत नाही, मग हा ओपन पब मिळतो. मग आता इथं ओपन पब असल्यामुळं आणि एवढी लोकसंख्या रस्त्यावर असल्यामुळे पोलीस प्रशासन पण त्यांचं काम चोखच करतं, पण ते थोडं हातबल होतात सगळ्या गोष्टी हँडल करायला. त्याच्यामुळे हे धांगडधिंगा करतात. मग कुठंही दारू पी, कुठेही पड, ह्या सगळ्या गोष्टी यातनं होतात.
खरं जो मूळ कार्यकर्ता आहे बाप्पाचा, तो अक्षरशः ती गर्दी मॅनेज करण्यामध्ये, तो ट्रॅक्टर पुढं हाकण्यामध्ये, ती गणपतीची मूर्तीला पाऊस लागत नाही आहे का लागतोय हे बघण्यामध्ये, मागच्या जनरेटरमध्ये डिझेल किती राहिलंय, त्या ड्रायव्हरला खायला मिळाले का नाही, हे सगळे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये गुंतलेले असतात. समोर नाचणारा कार्यकर्ता हा बाप्पाचा श्रद्धेवाला कार्यकर्ता कधीच नसतो. तर ही गोष्ट या पुण्यात हळूहळू वाढत गेली. कारण की आणि अर्थातच ते आले पाहिजे, त्यांनी गणेश उत्सव हा एन्जॉय केला पाहिजे. पण गणेश उत्सव बाप्पा ही एक धार्मिक गोष्टीसाठी आपण पूजणारी एक काय म्हणतो आपण, एक देवता आहे. ती मुळात ती बुद्धीची देवता आहे. ते बुद्धीच्या कार्यकर्ता म्हणून आम्ही मूर्ख आहे या सगळ्या गोष्टीत. मग आम्हाला कार्यकर्ता म्हणून काय केलं पाहिजे, तर हे बदललं पाहिजे चित्र. म्हणून आमच्या मंडळात तरी गेले अनेक वर्ष आम्ही स्पीकरच लावत नाही. काही मुलं नाराज झाली, काही मुलं मंडळात येणं बंद झालं, हरकत नाही वाजले स्पीकर, काही अडचण नाही आहे. पण विधायक कामांचं स्वरूप आम्ही वाढवलं. यातनं जे पैसे तुम्हाला 4-5 लाख रुपये स्पीकरला खर्च करायचे, ते वर्षभराच्या विविध कार्यांमध्ये तुम्ही खर्च केले तर ते लोक उपयोगी होतं. समाज उत्सव काय आहे, तर उत्सव समाज उपयोगी उत्सव आहे, समाज प्रबोधनासाठी केलेला उत्सव आहे. बरोबर. यातनं वाचन संस्कृती, कला संस्कृती, या सगळ्या संस्कृती वाढल्या पाहिजे म्हणून हा उत्सव आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा उत्सव चालू केला तर एकत्रीकरण हे त्याचं मूळ त्याचा हेतू होता या सगळ्या गोष्टीचा. आणि एकत्रीकरणामध्ये एक विधायक कार्य उभं राहावं आणि देशव्यापी त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं किंवा देशव्यापी त्याचं स्वातंत्र्यामध्ये त्याचं एक संघटन तयार व्हावं, या गोष्टीसाठी. आज तो मूळ मुद्दा सोडण्याचं काही कारणच नाही. पण एक सांगतो तुम्हाला, मागच्या 7-8-10 वर्षापासून पुण्यातल्या गणेश मंडळांची विजन पूर्ण बदललेलं आहे. नाही, बेसिकली लोकमान्य टिळकांनी हा उत्सव साजरा केलाच त्यासाठी होता की याचं एकत्रीकरण झालं पाहिजे. एकत्रीकरण झाल्याने एक सांस्कृतिक एक कार्यक्रम झाले पाहिजे, याच्यामध्ये समाज उपयोगी प्रबोधनं झाली पाहिजे. ती त्यावेळेसची गरज होती ती, कारण की आपल्या स्वातंत्र्याचा लढा लढायचा होता. आणि एक ती ट्रिक होती ती, की एकत्र येऊन देत नव्हते. मग धार्मिक मुद्दा घेऊन एकत्र येऊ शकतात लोक, तर हा त्याने एक अजेंडा वापरला होता या सगळ्या गोष्टीसाठी आणि तो एकदम सार्थ ठरला या सगळ्या गोष्टीला. पुढे ह्याचं स्वरूप बदलत गेलं, व्यापक होत गेलं आणि असं वाटलं होतं की एवढं व्यापक होणार नाही, पण आता हे काहीच्या काही मोठं होऊन बसलं. म्हणजे अभिमान वाटतो आम्हाला, 175 देशात गणेश उत्सव साजरी केला जातो. हे खूप मोठी अचिव्हमेंट आहे या सगळ्या गोष्टीची. अगदी म्हणजे आपल्या मातीतला उत्सव 175 देशांमध्ये जाणं ही खरं तर म्हणजे आपली फक्त आपल्या मातीची किंवा आपल्या राज्याची ओळख नाही, तर ती देशाचीच ओळख होऊन जाते की अरे हा भारताचा उत्सव आहे अशा पद्धतीने. आता हे एकत्रित येण्याचा हा सगळा दृष्टिकोन आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी धडपडत असतो. पण कुठेतरी नकळत एक असं आपल्याला दिसतं दृश्य, ते म्हणजे गणेशोत्सवात देखावे उभारताना माझा देखावा भारी की तुमचा देखावा भारी, ह्या मंडळाचा भारी की त्या मंडळाचा भारी. मग त्यात ते हलते देखावे असतील किंवा जिवंत देखावे असतील. त्यानंतर अशा अनेक गोष्टी असतात ज्यात वाद्य पथकांनी मिरवणुकांमध्ये, म्हणजे सुरुवातीची मिरवणूक कोणाचा रथ भारी असेल, त्यात पथकांची संख्या कोणाची जास्त, यांची की त्यांची, ही एक चढाओढ असते नकळत. आणि कधीतरी आपल्याला असंही जाणवतं की एक राजकारण सुरू आहे की काय याच्या मागे, असं जाणवत असतं. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, ह्या चढाओढीत सार्वजनिक मिरवणूक पुण्यातच नाही तर जगात पहिल्यांदा अशी संयुक्तपणे सार्वजनिक मिरवणूक करणं, ही संकल्पना कशी सुचली? तर काय आहे, आमच्या मंडळाचं मी मोहननगर मित्रमंडळाचा कार्यकर्ता आहे. मंडळ आमचं धनकोडीमध्ये आहे. मी 20-22 वर्ष झाले आम्ही विश्वस्त म्हणून आता काम करतो. नवीन पिढीला स्कोप दिलेला आहे सगळी कामं करायचं. आम्ही कट्ट्यावरती बसलो होतो आणि 4 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही की विचार आला की एवढी मंडळं पहिल्या दिवशीची, आता आमचा तसा जो दक्षिण विभाग आहे तो पूर्वी ते पण गावच होतं आणि मग ते आता शहराचा एक भाग झालाय. आता उपनगर म्हणून ते आलंय ते. तर तिथे पहिल्या दिवशीची मिरवणूक पण प्रत्येक मंडळ काढतं आणि म्हणलं आता एवढी मंडळ पहिल्या दिवशीची मिरवणूक काढतात, तर एवढा मंडळांचा खर्च. तर आम्ही जस्ट कॅल्क्युलेट केलं की आम्ही पहिल्या दिवशी मिरवणूक आम्ही काढतच नव्हतो आमच्या मंडळाची. आमच्या मंडळाचा गणपती पहिल्या दिवशी रंगाऱ्याकडनं
यायचा आणि आम्ही आपलं शांतपणे त्याचं सगळी पूजा वगैरे करून त्याचं काय म्हणतो आपण त्याला, गणपतीचं पूजन करायचो, विधिवत पूजन करून स्थापना करायचो त्याची. तर आम्ही बसल्या बसल्या ही संकल्पना आमचे त्यावेळेसचे कार्याध्यक्ष मयूर बुरसे यांच्या डोक्यात आली की अनिरुद्ध, आपण बघूया एक प्रयत्न करून की सगळी मंडळं आपण एकत्र करू शकतो का, आणि एक संयुक्त मिरवणूक करू शकतो का. अरे वा. मग आपण काय करू की एकामागे एक मंडळ असं आपण प्लॅन करू. आयडिया चांगली तुझी, पण म्हणलं आता कितपत सगळेजण एकत्र येतील म्हणलं ह्याचे थोडं डाऊट आहे म्हणलं, आणि पहिल्या दिवशी एवढे जण एकत्र येतील का. म्हणलं आपण पुढच्या वर्षी बोलूया. पण तो विषय, तो गणपतीत 10 दिवस काहीतरी इनोव्हेटिव्ह करण्याचा सगळ्यांचा मोड असतो, बरोबर. काहीतरी वेगळं पाहिजे, सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं पाहिजे. तर तो विषय झाला, तो मांडवात झाला, आणि गेल्या अनेक वर्ष मी मांडवात झोपतो, त्याच्यामुळे 10 दिवस माझा मुक्काम पोस्ट मांडव असतो. अरे वा. त्यामुळं रात्री तो विषय संपला, आणि त्याचं पण मला काही झोप लागे ना बराच वेळ, की हा बोलून गेलाय, मग आपलं काय करता येईल. मग तो विचार डोक्यात सारखा त्रास द्यायला लागला. मग म्हणलं ठीक आहे, गणपती उत्सवाचा मोड संपल्यानंतर जाईल ते डोक्यातनं. तर ते काय जायला तयार नाही. दिवाळी आली, हे आलं, सगळं झालं, वर्ष संपलं आणि फेब्रुवारी महिन्यात डोक्यात आलं की हा विषय तर आपल्याला घ्यायचा आता पुढं, आणि यावर्षी तो करायचाच आहे. म्हणून जस्ट सगळ्या मंडळांना च्या अध्यक्षांचे नंबर हे ते सगळे इंटरलिंक्ड एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये होते, असं काय नव्हतं. त्यातलं एक आमदारांचं मंडळ आहे, एक नगरसेवकांचं मंडळ आहे, असं ते सगळे आहेत ते सगळ्या गोष्टी. तर सगळ्यांना आम्ही फोन केले की बाबा एक संकल्पना आहे आमची, तर आपण एक नाश्ता करायला भेटूया सगळेजण. पण एक वार ठरला आणि आम्ही सगळेजण भेटलो, आणि केशव कॉम्प्लेक्स मित्रमंडळ म्हणून एक मंडळ आहे, त्याचं एक गणपतीचं मंदिर आहे, आणि त्या मंदिरातच भेटायचं म्हणून ठरलं. बाप्पाचंच मंदिर आहे ते, बाप्पा समोरच. आम्ही बसलो सगळ्या चटई टाकून, आणि संकल्पना मी सांगितली की संयुक्त मिरवणूक आपल्याला करायची, 11 मंडळ आपण एकत्र येऊन वगैरे करायची. तर ती संकल्पना कुणाला झेपतच नव्हती पहिल्यांदा, की असं कसं होऊ शकतं की 11 मंडळ आणि तुम्ही म्हणताय की ती एकत्र मिरवणूक करायची. आणि तेवढ्या वर्षभराचा स्पॅन गेला तर माझ्या डोक्यात एकच होतं की एका चित्ररथावरती 11 मूर्त्या पाहिजे, एकाच चित्ररथावरती. तर आमच्याकडचं काय आहे, मंडळाच्या मूर्त्यांच्या साईज फार मोठे नाहीयेत. त्याचा पण स्टडी झाला होता आमचा की बसू शकतात सगळे, 5 फूट 6 फुटाच्या वरती मूर्त्या नाहीयेत. तर मग मीटिंग घेतली. मीटिंगमध्ये तो बोलून गेलो की बाबा आपल्याला करायचंय म्हणून असं. आता हे जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट एखाद्याला पटवून द्यायची असते, तेव्हा सगळ्यांचा ऐकून घेण्याची क्षमता सगळ्यात जास्त पाहिजे. जो ऐकून चांगला घेऊ शकतो तोच एक्झिक्युटर चांगला होऊ शकतो. अगदी. तर ऐकून घेतलं की काही जण म्हणले नाही हे शक्यच नाही, काही जण म्हणले नाही शक्य होऊ शकतं, आपलं एकच ट्रॅक आहे, आपण एकच ठिकाणावरून येतो सगळेजण. मग ती मीटिंग झाली, नाही हो या मोडमध्येच ती मीटिंग संपली. मग त्याच्यानंतर परत 1 महिन्याने मीटिंग कॉल केली की आपण भेटूया, आपण ठरवूया, आता गणपती उत्सव थोडा जवळ यायला लागलाय. मग ती संकल्पना बऱ्याच जणांना पटली की आपण एकत्र एक मिरवणूक काढली तर आपला खर्च वाचतोय. मग तोपर्यंत मी ज्ञान प्रबोधिनीच्या अभिषेकशी बोललो होतो, जोगशी, की बाबा तुझं पथक मला पाहिजे. ज्ञान प्रबोधिनी काय आहे की समाजामध्ये काही वेगळं सामाजिक उपक्रम होणार असेल तर ज्ञान प्रबोधिनी ही पहिली पथक आहे की जे आर्थिक कुठलंही गणिताचं निकष न ठेवता तिथे वादन करायला पहिले येतात. तर अभिषेकला सांगितलं, अभिषेक म्हणला संयुक्त मिरवणूक एवढ्या मंडळांची, मग आम्ही येतो. ठीक आहे म्हणलं ये. तोपर्यंत अभिषेकला तयार ठेवला की आपल्याला आणि ह्याचा एक क्रायटेरिया केला होता, पारंपरिक वादनच आणि संस्कृती जतनच याच्यावरतीच ही संयुक्त मिरवणूक, म्हणजे थीम जी काय असेल अनेक वर्ष चाललं आता ही पुढं, पण ती थीम ही समाजाची निगडीतच थीम असेल या गोष्टीची सगळ्या. तर त्या मीटिंगमध्ये झालं, आणि मग मी काय केलं, मी स्वतः कमर्शियल आर्टिस्ट आहे आणि मी अभिनव पासआउट आहे. तर मी काय केलं, एक चित्ररथाचा एक प्रोटोटाईप तयार केला की तो चित्ररथ कसा दिसेल आपला संयुक्त मिरवणुकीचा. आणि मग तो चित्ररथाचा सगळं प्रोटोटाईप तयार केला, सगळ्या गोष्टी केल्या. तर त्यावेळेस नेमकं आझादी का अमृत महोत्सव आपला चालू होता, आणि त्या थीमवरती आझादी का अमृत महोत्सव याच थीमवरती तो चित्ररथ तयार केला आम्ही पूर्ण.
आणि म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, ती मीटिंग झाल्या, सगळं झालं, 12,000 रुपये कॉन्ट्रीब्युशन आलं प्रत्येक मंडळाला पहिल्या वर्षी. आणि मग त्यामध्ये ज्ञान प्रबोधिनी वाजवणार, मग त्याचं ध्वज पथक आहे, त्यांचं बर्ची पथक आहे, एवढे ढोल लावणार. कारण की ज्ञान प्रबोधिनी उपनगरामध्ये फार कमी येतं कुणाकडे तरी. आता आमचे खाली सगळ्यांबरोबर संबंध असल्यामुळं ते ऍडजस्ट झालं ते पटकन. आणि आले ज्ञान प्रबोधिनी. म्हणजे मी तुम्हाला मिरवणुकीचा दिवस सांगतो, पहिल्या मिरवणुकीचा. रात्री, आदल्या दिवशी रात्री ते गाडा आला, तो गाडा बांधायचं काम चालू झालं. सगळं उभं राहिलं रात्री. 4-4:30 वाजले उभं करायला सगळं. आणि आम्ही घरी गेलो. घरी गेलो, झोप लागे ना. परत 7 वाजता परत तिथं 1चा टायमिंग दिला होता सगळ्यांना मूर्ती घेऊन यायचा. मग ते मायक्रो मॅनेजमेंट कुठं शिकतो बघा माणूस. बेल्ट लावले पाहिजे मूर्तींना, कारण की मूर्तींचे एवढ्या हाईट वरती जर एखादी मूर्ती जर कलंडली तर असं नको व्हायला काय. मग त्या मूर्तींना बेल्ट कसे लावायचे. मग आमच्याकडचा एक जण, त्याचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय, त्यांनी बेल्ट आणले. ते आता तुम्ही पॅकर्स अँड मूव्हर्स जे असतात ते हो. बेल्ट लावतात, तसे ते बेल्ट लावले आम्ही मूर्त्यांना. डॅमेज नाही व्हायला पाहिजे, तिथं कॉटन टाकलं पाहिजे, हे सगळी काळजी घेऊन ते सगळं केलं. आणि जेव्हा त्या 9 मंडळांच्या मूर्त्या एका चित्ररथावर बसल्या ना, मी गाड्याच्या मागं जाऊन रडलो. मला ते सहनच होत नव्हतं काटा आला अजिबात, माझ्या अंगावर. की एखादी संकल्पना विचार करणं आणि एखादी संकल्पना कृतीत घडणं, यात खूप मोठा फरक आहे. म्हणजे ते शक्य नाहीये अशा गोष्टी कुठल्या पण करणं. आणि अशक्य वाटणाऱ्या मग गोष्टी अशक्य ज्यावेळी वाटणाऱ्या समोर गोष्टी, दिसतात. तर ते झालं त्यावेळेस ते. आणि ते करून घेतलं पप्पाने आपल्याकडे, माझ्याकडनं, की बाबा हे करू शकतो आपण ही गोष्ट. आणि ती घडली. आणि मग मिरवणूक पुढे निघाली. मग ती मिरवणूक व्यवस्थित पार पडली. आणि त्याचा इम्पॅक्ट एवढा मोठा झाला, की ती देशातली, आणि आम्हाला नंतर कळलं, आमच्या डोक्यात ध्यानीमध्ये नव्हतं. पेपरवाल्यांनी जेव्हा त्याचं टायटल्स दिले दुसऱ्या दिवशी पेपरला, की देशातली सर्वात मोठी पहिली सार्वजनिक एकत्र एका चित्ररथावरची मिरवणूक, असं पेपरने लिहिलं. सकाळी तर त्याची कव्हर स्टोरी गेली पूर्ण. तेव्हा दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आता झोपच अशी लागली होती समाधानाची, की मांडवात, की पेपर, म्हणजे सकाळी माझ्या घरचे पेपर घेऊन आले. एक कुणाचा तरी फोन वाजता, सायलेंटर होता फोन. काही नाही, मांडव झोपलं. तर मांडवातच त्याची चर्चा करता करता दुपारचे 1-1:30 वाजले होते. ब्रश नाही, काय नाही, काय नाही, की आनंद, म्हणजे की बाबा हे दाखवतात, ते हा चॅनल दाखवतोय, तो चॅनल दाखवतोय, हे सगळ्या गोष्टी ज्या होत्या, मग तो कॉन्फिडन्स आला. आणि मग माझ्या बरोबरची जी टीम होती, म्हणजे या सगळ्या मंडळाची नावं मला घेतल्याशिवाय हा उपक्रम पूर्णच होऊ शकत नाही. तर ती सगळी मंडळं जी आहेत, साईनाथ मित्र मंडळ असेल, रामकृष्ण मित्र मंडळ असेल, विद्यानगरी मित्र मंडळ असेल, केशव कॉम्प्लेक्स मित्र मंडळ असेल, 5 स्टार मित्र मंडळ असेल, मोहननगर मित्र मंडळ असेल, तुमचं आदर्श नगर मित्र मंडळ असेल, जय महाराष्ट्र मित्र मंडळ असेल, तानाजी नगर मित्र मंडळ असेल, अ, आपलं पंचरत्न मित्र मंडळ असेल, तर अशी अनेक मंडळं यात सहभागी झाली. आणि हे घडलं, हे बाप्पांनी करून घेतलं. आणि मग कॉन्फिडन्स लेवल असा होता सगळ्यांचा, की हे सगळं होऊ शकतं या पूर्ण गोष्टीचा. आणि तो जो क्षण होता, तो आमच्या इकडे एक चौक आहे, धनकोडीचा मेन बस स्टॉपचा चौक. त्या चौकात तो गाडा आल्यानंतर जो फील होता ना, वा. तो म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला, की तो काय फील होता. आणि लोकांना एका चित्ररथावरती एवढ्या मंडळांचे गणपती बघणं, हीच संकल्पना मनात हे होत नव्हती, की असं होऊ कसं शकतं. पण ते सातत्य, आता हे 4थ्या वर्षाचं सातत्य आहे या वा. गोष्टीचं. तर असं करत आम्ही त्या गोष्टी पुढे नेतोय. वेगवेगळे त्याला दरवर्षी आम्ही वेगवेगळ्या, काय म्हणतो आपण त्याला, चित्ररथाला वेगवेगळे देखावे असतात. वेगवेगळ्या गोष्टीची संकल्पना मांडतो आणि समाज प्रबोधनपर ती मिरवणूक असते दरवर्षी. वा, कमाल आहे. म्हणजे तुम्ही इतक्या भारी पद्धतीने सांगितलं, हम्म. हे सगळं नजरेसमोर हम्म. उभं राहत होतं. आणि मग ह्यात एकत्र आणणं, या सगळ्या वेगवेगळ्या विचारांच्या स्वभावाच्या लोकांना एकत्र आणणं, एका पेजवरती आणणं त्यांना, आणि ते खरं करून दाखवणं, हे हे अशक्य वाटणारी गोष्ट खरं तर गणपती बाप्पानेच ती साध्य करायला मदत केली. त्याच्या आशीर्वादाने झालं ते साध्य. पण हा आकडा मंडळांचा 11 आपल्याला ऐकताना कमी वाटतं, पण ज्यावेळी
त्यात ज्यांची इन्व्हॉल्वमेंट आहे, जे कार्यकर्ते आहेत, तिथले नागरिक आहेत, ह्या सगळ्यांचा ज्यावेळी आपण तो पसारा बघतो तर 11 मंडळ म्हणजे खूप खूप मोठं आहे ते. आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणताना मिरवणुकीसाठी काही अशा समस्या उभ्या राहिल्या. कारण तुम्ही आता म्हटलात की मीटिंग झाली, तर मीटिंगमध्ये मतमतांतर असतील कोणाची, काही समस्या उभ्या राहिल्या असतील पुढे ते अंमलात आणताना, तर त्यासाठी सगळ्या लोकांना पटवून देताना, सगळ्या मंडळांना, ते तुम्ही कशा पद्धतीने पटवून दिलं आणि त्या समस्या फेस कशा केल्या, त्यात असा कोणता तिकडम लढवला, अशी कोणती शक्कल लढवली तुम्ही की सगळे हो म्हणाले? तिकडं आणि शक्कल अशी काय मी लढवली नाही. कारण की काय माहिती का, मी पहिल्यापासून माझा स्वभाव एकदम स्पष्ट बोलण्याचा माझा स्वभाव आहे. मला असं फिरून फिरून बोलणं आवडत नाही कुणाला. पण माझा एक मूळ स्वभाव आहे की तुझं बरोबर आहे, पण आपण असं केलं तर थोडं बरं होईल. हा एक सिंपल फंड आहे, ज्याच्यामुळे सगळं शक्य होतं. कारण की प्रत्येकाच्या भावना, प्रत्येकाची संकल्पना ही कुठं ना कुठंतरी काय ना काहीतरी अंशी ही चांगलीच असते. ते सगळे एकत्र केलं तर असं काहीतरी कलेक्टिव्ह एक हे गोष्ट होऊ शकते. अगदी. आणि मग पहिल्यांदा एकत्र आणताना की जे मूळ कार्यकर्ते आहेत मंडळाचे, ते कधीच आडेवेडे घेत नाहीत. ते म्हणतात नाही नाही, आपण चांगलं होतं ना काहीतरी, आपण करूया एकत्र, चांगल्यासाठी होत असेल तर आपण करूया. आणि आमच्या मंडळाचं काय झालं की आमचे 20-22 वर्ष एवढे कार्यक्रम आहेत की, आणि सगळे समाज प्रबोधन कार्यक्रम आहेत सगळ्या गोष्टीचे. आणि आमची अष्टविनायक यात्रा 22 वर्ष, आम्ही दरवर्षी अष्टविनायक यात्रेला लोकांना नेतो. किंवा कोविडमध्ये आम्ही ऑक्सिजन बँक तयार केली, किंवा असे अनेक गोष्टी आम्ही तयार केल्या. त्यामुळे मंडळाचा एक ओरा आणि मंडळाचं एक नाव हे खूप समाजात रुजलेलं आहे, घराघरात रुजलेलं आहे. त्याच्यामुळं काही मंडळातल्या मुलांच्या आई वडिलांनी त्यांना सांगितलं की ती संकल्पना आहे ना, त्यात तुम्ही भाग घ्या, कारण की ती खरा उत्सव तो उत्सव आहे. वा. तर हे घडत गेलं. मी तुम्हाला म्हणतो ना, हे कसं घडलं, काय झालं, हे मला एक्सप्लेनच नाही करता येत. माझा फक्त विश्वास बाप्पावरती होता. आणि मी तेच सांगतो की त्यांनी ते घडून आणलं आणि ते घडलं म्हणजे ते, आणि आता ते घडतंय वारंवार, असं येते. वा, चांगलं. समस्येवर उपाय, बाप्पाचा आशीर्वाद. बाप्पाचा आशीर्वाद. वा. हे झालं मंडळांचं, कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं. पण यात प्रशासनाची काय भूमिका होती, त्यांनी कशी मदत केली? आता पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही मिरवणूक काढायचं ठरवलं ना, तेव्हा सहकार नगर पोलीस स्टेशनला साळगावकर सर म्हणून PI होते. आणि बेसिकली ते मुंबईवरनं त्यांचं ट्रान्सफर होऊन ते पुण्यात आले होते. आणि त्या माणसाला मुंबईच्या गणेशोत्सवाचा व्याप्ती माहिती होती. आणि त्या मानाने त्यांना पुण्याचा गणेशोत्सव आणि उपनगरातला गणेशोत्सव काय वाटायचंच नाही त्यांना की काय. पण त्यांना जेव्हा कळालं की ही 11 मंडळं एका चित्ररथावरती होतात, ते एवढी लोक येतील, एका मंडळाचे कार्यकर्ते एवढे, कॅल्क्युलेशन त्यांचे खूप स्ट्रॉंग होते. मग त्यांनी आमच्याबरोबर 12 मीटिंग घेतल्या पोलीस स्टेशनला. मग त्यांनी CP ऑफिसला सांगितलं की असा एक उपक्रम होतोय, तो उपक्रमाचं इम्प्लिमेंटेशन संपूर्ण पुणे शहरात केलं पाहिजे. पोलिसांनी सांगितलं पाहिजे की मंडळ एकत्र या, तुम्ही एकत्र मिरवणूक करा, आदर्श यांचा घ्या. वा. तर ते घडलं काय अंशी त्यांनी. तर त्यांनी पोलीस प्रशासन म्हणून आम्हाला रोपची एक अख्खी लाईन करून देणं, होमगार्ड जास्तचे बोलवणं, क्राईमवाले मिरवणुकीत इन्व्हॉल्व्ह करणं, जेणेकरून धांगडधिंगा करणारे किंवा कट मारणारे वगैरे असं काही व्हायला नको म्हणून, गालबोट लागलं नाही. एकेरी वाहतूक करणं तेवढ्या वेळेपुरती, हे सगळं त्यांनी एकदम चोख पार पाडलं. आणि सांगायची गरजच नाही पडली कधी. त्यांनी 12 मीटिंग घेतल्या, म्हणजे 12 मीटिंग अशा घेतल्या त्यांनी की रोज दर मीटिंगला ते सांगायचं की हे अपडेट आहेत आमच्याकडनं, हे आम्ही असं करतोय. म्हणजे असं नाही की तुम्ही असं करा. नॉर्मली पोलीस प्रशासन कसं असतं, तर तुम्हाला करायचंय का, बरं ठीक आहे, मग तुम्ही ही व्यवस्था बघा ना तेवढी. असं नाही, पाण्याच्या बाटल्यांची व्यवस्था त्यांच्या डिपार्टमेंटच्या, ते त्यांच्या डिपार्टमेंटचं जेवण त्यांना त्या मिरवणुकीमध्ये मिळालं पाहिजे, इथपासून सगळी व्यवस्था त्यांनी बघितली साळगावकर सरांनी. त्यामुळे खूप सपोर्ट होता त्यांचा त्यावेळेस. आणि मग जसे जसे PI बदलत गेले तसं तसं, कारण की पहिल्या वर्षी एवढं सगळं, कारण की तो PIचा अभिमान आहे की त्याच्या कार्यक्षेत्रामध्ये हा उत्सव होतोय, हा 11 मंडळ पुणे शहरात कुठंच होत नाही ना, महाराष्ट्रात कुठं होत नाही. त्यामुळे तर PIची कॉलर टाईट होते की बघा माझ्या मध्ये 11 मंडळांची एकत्र मिरवणूक होती. आणि त्याचं कौतुक CP ऑफिसला होतं, त्याचं कौतुक शासनाकडे होतं, सगळ्यांकडे होतं ते. त्यामुळे त्याला पण अभिमान वाटतो की बाबा बघा बघा बाबा माझ्या इथं झालं. त्यामुळे तेही उत्साहाने उत्साहाने हे प्रत्येक PI जे आम्हाला लाभले
ते प्रत्येक सपोर्टिव्हच लावले या वा. गोष्टीत. कमाल. सगळ्यांचं सहकार्य मिळत गेलं आणि म्हणून हे घडत गेलं. घडत गेलं. हे आता म्हणजे मंडळांचा सहभाग आपल्याला कळला कसा आहे, ते प्रशासनाचा सहभाग कसा असतो हेही समजलं. पण एक मुद्दा असतो तो म्हणजे स्थानिक नागरिकांची त्यांच्या त्यांच्या मंडळांच्या ठिकाणी त्यांची एक वेगळी विचारसरणी असते, त्यांचा एक से असतो. तर स्थानिक नागरिकांनी काय मदत केली आणि ती कशा प्रकारे उभे राहिले तुमच्या पाठीशी? स्थानिक नागरिकांनी खूप मदत केली सर. स्थानिक नागरिक म्हणजे ज्या मंडळातले जे आता आमच्याकडे एक भाग असा आहे, गावात आपण जातो जेव्हा की कुणाच्याही लग्नाला, कार्याला, कुठल्याही गोष्टीला किंवा एक भाजीची वाटी रोज त्यांच्या घरातली माझ्या घरात, माझ्या घरातली तुमच्या घरात. आजकाल पुण्यात ते संपलंय, पण आमच्या तानाजीनगरमध्ये ते सगळं बघायला मिळतं तुम्हाला. एक एक ते तानाजीनगरमध्ये प्रत्येक मिरवणुकीला घरदार सगळं हजर असतं, नऊवारी साडी नेसून, फेटे बांधून, सगळ्या गोष्टी करून. तर तानाजीनगर मित्रमंडळ हे आदर्श ठरलं बाकीच्या मंडळांना की बघा ह्यांची इन्व्हॉल्वमेंट मोठी आहे, आपण पण आपल्याकडची लोक आली पाहिजे. पण त्यांना बघून बाकीच्या मंडळातले घरातली लोक पण याच्यामध्ये आले. म्हणजे म्हणतो ना की हे घडत गेलं. हे कोणी आम्ही असं ती कुठलं स्क्रिप्टेड नाही करू शकलो. हे वा. एक एक मंडळाची एक एक खासियत दुसऱ्या मंडळाला प्रेरणा देत गेली की आपण असं केलं पाहिजे. मग त्याच्यामध्ये ती संख्या वाढली. त्याच्यामुळे असं कुरघोडी करणारा किंवा कोणतरी म्हणणारा की काय तुम्ही काहीतरी करताय असं कोणच म्हणत नाही. कारण की मग त्याच मंडळातली मुलं म्हणतात की तुला जर तुला टीका करायची ना तर 1 वर्ष तू करून बघ ना आणि मग टीका कर, बघू तुला येते का. आणि त्याला माहिती आहे शिवधनुष्य आहे, हा पेलणं म्हणजे अवघड काम आहे. आणि आता आम्ही डिसेंट्रलायझेशन केलंय. म्हणजे आता माझ्या नंतर पण मी 3 कार्यकर्ते आम्ही असे घडवलेत की आता जे हे सगळ्या गोष्टी बघू शकणार आहेत, त्यांना पूर्ण आता कळलंय की बाबा हे कसं सगळं होऊ शकतं. एकदा मन जुळली ना सर, सगळ्या गोष्टी गवून येत. मग सगळं होतं. आम्ही पहिली मनं जुळवली लोकांची, त्यामुळे आम्हाला अडचणच नाही आली. ग्लोबल गणेश फेस्टिवल की आपण हा ग्लोबली आपला फेस्टिवल कसा आणखी नावारूपाला येईल यासाठी प्रयत्न करतोच आहोत. ह्यात प्रत्येक जण हा ग्लोबलीकरणाचा मोठा यज्ञ पार पाडण्यासाठी पुणेकर आणि आपले सगळे गणेश भक्त आपापल्या परीनं वाटा उचलतायत आणि त्यात सहभाग नोंदवतायत आणि हळूहळू ती संख्या वाढणारही आहे, यात शंकाच नाही आहे. अशी कोणती एक महत्वाची गोष्ट आहे जी सगळ्यांनी अंगीकारली पाहिजे या ग्लोबलीकरणासाठी? मूळ मुद्दा असा आहे की आपला जो उत्सव आहे तो जगात भारी आणि आपला उत्सव म्हणजे द लार्जेस्ट फेस्टिवल ऑन द प्लॅनेट अर्थ असं आपण त्याला पोर्ट्रे केलेलं आहे ग्लोबल गणेश फेस्टिवलला. आता तर मूळ काय आहे की आपण एखाद्या देशात जातो किंवा आपण गोव्याला जातो. साधं एक उदाहरण देतो आपल्या देशातलं. आपण जेव्हा गोव्याला जातो तो गोव्याला जो कार्निवल असतो त्या कार्निवलमध्ये एक शिस्त असते. त्या कार्निवलमध्ये बाटल्या घेऊन कोण रस्त्यावर फिरत नाही किंवा नाचत नाही त्या मधल्या ट्रॅकमध्ये. तर ते कार्निवल बघण्यासाठी लोक जातात गोव्यातलं. तर ब्राझीलला गेल्यानंतर ब्राझीलची एक वेगळी शिस्त आहे, ते कार्निवलमध्ये ती पाळतात. टोमॅटोनो फेस्टिवलचं एक वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या गणेश उत्सवामध्ये काय माहिती का, जोपर्यंत आपला कार्यकर्ता प्रोटोकॉल सेट करत नाही ना की माझा उत्सव चांगला ग्लोबली प्रेझेंट झाला पाहिजे, त्यासाठी मी 1, 2, 3, 4, 5 गोष्टी फॉलो करेल आणि तसेच जर सगळीकडे फॉलो केल्या गेल्या तर आपला उत्सवला एक प्रोटोकॉल तयार होईल आणि तो प्रोटोकॉल लादू शकत नाही आपण. तो कार्यकर्त्यांनी स्वतः एक प्रोटोकॉल सेट केला पाहिजे आपल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी पण आणि येणाऱ्या परदेशी नागरिकांसाठी पण आणि बाकी सगळ्या गणपतीला उपस्थित असलेले म्हणजे आपल्या भारतातले वेगवेगळ्या राज्यातली लोक येतात आता गणेश उत्सव बघायला. तर तो जो सेट केला आपण, तर आपण त्याला एक शिस्त आणली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण स्वच्छता या विषयावरती जर स्वतः नीट काम केलं, म्हणजे एक 10 रुपयाची पाण्याची बाटली गणपती बघता बघता घ्यायची आणि ती अशी मुद्दामून गर्दीत कुठेतरी फेकून द्यायची, ही जी भूमिका आहे ही जर जोपर्यंत आपण बदलत नाही किंवा चपलीवरती पुढे चाललं असला मुद्दामून पाय द्यायचा, तर या गोष्टी जर आपण आत्ता बदललं नाही तर आपल्या उत्सवामध्ये मग गालबोट लागायला चालू होते या सगळ्या गोष्टीचं. ते कुठं लागलं नाही पाहिजे, कारण की आपल्याला हा उत्सव नक्की ग्लोबली गेलाच आहे, अजून ग्लोबली प्रमोट करायचं आहे, अजून खूप काही गोष्टी व्हायच्यात पुण्यात. कदाचित नंतर मग पुण्याचा उत्सव बघायला तुम्ही विचार करू शकणार नाही, प्रेसिडेंट वेगवेगळ्या देशाचे येतील आपला उत्सव बघायला आणि इथं मॅनेजमेंट शिकतील. म्हणजे त्यांचे विद्यार्थी इथं इंटर्नशिपला येतील मंडळात की आम्हाला 1 महिन्याची इंटर्नशिप पाहिजे. त्या मंडळाच्या त्या तिकडच्या देशातली मुलं मंडळांना पावत्या पाडतील इंटर्नशिपच्या ऍज अ फी म्हणून
की तुमच्याकडे आल्यानंतर आम्ही बांबूचा वासा उभा कसा करायचा पासून ते आरास कशी करायची आणि मिरवणुकीमध्ये मॅन मॅनेजमेंट कसं करायचं इथपर्यंत हे सगळं आम्ही तुमच्याकडे शिकू शकतो. तर या स्केलला आपल्याला जायचं याच्यामध्ये. तर ह्याच्यासाठी शिस्त ही आपण स्वतः डेव्हलप केली पाहिजे. बरोबर. दुसरी गोष्ट, आपण स्वच्छता ही आपण केलीच पाहिजे. कारण की हे जे परदेशी नागरिक आहेत, जे आपण ग्लोबल म्हणतो, ह्यांना एक तर स्वच्छता फार आवडते. आज परिस्थिती पुण्याची अशी आहे की ग्लोबली नागरिक जर गणपती बघायला आले तर शौचालय हा विषय जो आहे तो आपला फार अवघड आहे तसं बघायला गेलं तर. तर त्याच्यावरती शासन काम करतंय. त्या सगळ्या गोष्टी होतील. आता गणपती हा राज्य उत्सव म्हणून डिक्लेअर झालेला आहे. त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी होणारच आहेत आता. त्यामुळे गणपती भूतानं भविष्य या लेवलला आता पोहोचणार आहे हा सगळा विषय. अगदी. तर या 2 मुद्द्यांवरती मला वाटतं की बाबा ह्या 2 मुद्द्यांवरती जर काम केलं तर बाकीच्या मुद्द्यामध्ये ऑटोमॅटिक सगळं होऊनच जाणार आहे त्याच्यामध्ये. अगदी अगदी म्हणजे शिस्त पाळणं, ती अंगीकरणं, कचरा न करणं, स्वच्छता Right. राबवणं आणि मुळात एकमेकांचा आदर करत हे सगळं पार पाडणं गरजेचं आहे. तर ह्यात स्पेशली गणेश भक्त कार्यकर्ते जे आहेत मंडळांचे, त्यांना आणि आपले जे वादक मंडळी आहेत यांच्यासाठीही अशी कोणतं गोष्ट आहे की तुम्ही सांगू शकता की तुम्ही शिस्त पाळली पाहिजे, तुम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवल म्हणून त्याचा एक भाग म्हणून तुम्ही अमुक गोष्टी पाळल्या पाहिजेत. तर अशा कोणत्या गोष्टी त्यांच्यासाठी तुम्ही सांगू शकता? नाही, आता मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे दुसऱ्या कार्यकर्त्याला मी उपदेश देणं चुकीचं आहे. आणि कार्यकर्ता घडत असतो. कार्यकर्त्याला स्वतःला कळत असतं मी चुकलोय का नाही चुकलोय. दुसरा कार्यकर्ता जर चुकत असेल तर तो नुसता डोळे मोठे केले तर समोरचा कार्यकर्त्याला कळतं की आपण आता तिथं नाही केलं पाहिजे या गोष्टी. वा. त्याच्यामुळं उपदेश देणं किंवा त्यांना काहीतरी कसं केलं पाहिजे हे सांगण्यापेक्षा जसा जसा हा उत्सव ग्लोबली होत जाईल ना, तसा तसा कार्यकर्ता तुम्हाला पुढं दिसेल की ब्लेझर घातलेला मंडळाचा कार्यकर्ता व्यवस्थित इन्शर्ट केलेला तिथं प्रेझेंटेशन देतोय फॉरेनर्सला की बाबा दिस इज आवर आयडल ऑफ गणेशा विच हॅज अ हेड ऑफ एलिफंट अँड ही राईड्स हिमसेल्फ ऑन माईस, असं तो सांगेल. इतका कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये आलेला असेल तोपर्यंत. तर हे मी सांगण्यापेक्षा ते घडत जाणार आहे. ती प्रक्रिया तुम्ही लवकरच बघताल. वा, अगदी होईल. हे सगळे सकारात्मक बदल होणार आहेतच. ग्लोबल गणेश फेस्टिवल या संकल्पनेमधून अशी कोणती गोष्ट तुम्हाला दिसते जी परदेशी नागरिकांना आकर्षित करू शकते आपल्याकडे? ग्लोबल गणेश फेस्टिवल हा जो विषय आहे ना, मुळात हा ग्लोबल जो शब्द आहे तो मागच्या 1-2 वर्षापासून 2-3 वर्षापासून खरं यायला लागला. आणि वैभव वाघ यांनी ग्लोबल गणेश फेस्टिवल हा स्ट्रॉंगली मांडला पहिल्यांदा. मग मी असेल, वैभव असेल, ऋषिकेश असेल, आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि आता आम्ही त्याच्यावरती काम करतोय. कदाचित वैभव याच्याबद्दल जास्त सांगेल माझ्यापेक्षा. पण ग्लोबल गणेश फेस्टिवल हा घ्यायचा आणि तो त्या लेवलला न्यायचा, ही संकल्पना जेव्हा डोक्यात आली ना तेव्हा ही अशक्य वाटत होती पहिल्यांदा. पण जसं जसं कळायला लागलं की बाबा ह्याच्यामध्ये परदेशी नागरिक या पद्धतीने येऊ शकतात. आणि एक धमाल गोष्ट सांगतो तुम्हाला, हे सगळं आता हे होत राहील, मी बोलत राहील. पण आम्ही एक मागच्या 2 आठवड्यापूर्वी मंत्रालयात गेलो होतो. पर्यटन विभागांच्या एका सचिवांना भेटायला गेलो होतो आम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवल संदर्भात. आणि तिथं आम्हाला त्यांनी सांगितलं, काय तुम्ही गणपतीचे कार्यकर्ते आणि तुमच्याकडं तुम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवल म्हणताय, मग तुम्हाला परदेशी नागरिक आल्यानंतर तुमचं मॅनेजमेंट कसं करणार, हे कसं करणार, टिपिकल ते प्रश्न होते सगळे. म्हणजे आमच्याकडे बघा किती स्कोप आहे. म्हणजे पुणे आणि मुंबईची तुलना करत होते ते त्यावेळेस. म्हणले आमच्याकडे आता अरबस्तानमधनं लोक आलेत, तुम्हाला माहिती आहे कशासाठी आलेत? आम्हाला काय माहिती. म्हणलं आम्ही ग्लोबल गणेश फेस्टिवलचा विषय घेऊन तुमच्याकडे आलो, तुम्ही अरबस्तान सांगायला लागले आम्हाला. म्हणले आमच्याकडे आता 450 लोक आलेत अरबस्तानमधनं आणि ते राहणार आहेत 8 दिवस आणि त्यांना पाऊस बघायचा आहे. त्यांच्याकडे पाऊस पडत नाही. 8 मीटरच्या लाटा त्या दिवशी आपल्या गेटवे ऑफ इंडिया पाशी उसळणार होत्या. अच्छा. आणि टीव्हीला त्याच्या बातम्या होत्या वगैरे सगळं होतं. तर त्या लाटा उसळतात आहे आणि ते भिजतात आहे. या भिजण्यासाठी ते तिकडनं इकडं इंडियामध्ये आले होते. आणि त्यांना केटर करण्यासाठी एका माणसाला एका दिवसाला 6,000 रुपये मानधन मिळणार होतं. बरं. आणि ते करण्यासाठी त्यांच्याकडं त्यांना टूर ऑपरेटर लागणार होते. त्यांच्याकडे कार्यकर्ते नव्हते. म्हणजे
हा किती मोठा गॅप आहे लक्षात घ्या तुम्ही. आपल्या पुण्यात एवढे कार्यकर्ते आहेत, हो. किती मोठं चॅनल उभं राहू शकतं या गोष्टीतलं. म्हणजे ग्लोबल गणेश उत्सवाचा हेतूच हा आहे की प्रत्येक कार्यकर्ता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे. वा. हा त्याचा मूळ हेतू आहे सगळ्या गोष्टीचा. तर त्या दिवशी आमच्या लक्षात आलं 450 लोक गुणिले 8 पैसे काय झाले एका दिवसाचे. बरं त्यांचं अकोमोडेशन वेगळं, ट्रॅव्हल वेगळं, ते सगळा खर्च तो त्यांचा वेगळा. खरं. हो. पण एका मुलाला दिवसभरासाठी 6,000 रुपये एका माणसाला केटर करण्यासाठी मिळणार असतील तर किती मोठा रेव्हेन्यू आहे. मग त्या दिवशी आमच्या डोक्यात आलं की ग्लोबल गणेश फेस्टिवल जो तुम्ही म्हणलात की तुमच्या दृष्टिकोनानं काय त्याचं तुम्ही बघताय या विजनकडं. विजन असं आहे की तुम्ही लोकांकडं या खूप गोष्टी आहेत देण्यासाठी आपल्यासाठी, पण आपल्यालाच माहित नाही की आपण प्रेझेंट कसं झालो तर या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हं. तर प्रेझेंटेशन हा म्हणजे जे आपल्या पंतप्रधानांनी केलं की देशाचं प्रेझेंटेशन जे पाहिजे, मग भारत हा प्रेझेंट केला. अंबानींनी संस्कृती ही जगाला दाखवली लग्न करून मोठं. अगदी. म्हणजे त्या चाटवाला घाटावरचा आणून तो मेहंदीवाले इकडचे आणून ते सगळं त्यांनी प्रेझेंट केलं. ती संस्कृती त्यांनी देशाला दिली, विकली. म्हणजे त्याने परदेशात ती संस्कृती रुजायला लागली की त्यांच्याकडे जसा तो पाणीपुरीवाला होता ना तो पाहिजे, मग तो पाणीपुरीवाल्याला ग्लोबली मिळाला स्कोप जायला तिकडे. वा. तर ग्लोबल गणेश फेस्टिवलचं हेच आहे की जो ओरिएटर चांगला आहे आपला कार्यकर्ता, जो एक्झिक्युटर चांगला आहे, जो गाडी चालक आहे ना चांगला, तिथपासून सगळ्यांना याच्यामध्ये आपल्याला वरती नेता येणार आहे. म्हणजे प्रगती पथावरती नेता येणार आहे या सगळ्यांना. तर हे आम्ही ग्लोबल गणेश उत्सवाच्या माध्यमातून बघतोय. वा, कमाल कमाल. या होतील या सगळ्या गोष्टी खूप छान आणि सुरळीत सुरू होतील आणि पुढेपर्यंत जातील. एक शेवटचा अगदी मी इथे थांबताना तुम्हाला एक प्रश्न विचारतो, तो म्हणजे बाप्पाकडे तुमचं काय मागणं आहे, काय प्रार्थना काय? खरं सांगू का, मी बाप्पाकडे आजपर्यंत काय मागितलं नाही. बाप्पा देत गेला आणि मेन म्हणजे मला रोज एक नवीन थॉट येतो मनात. हेच मला वाटतं की हे रोज मला कोण इम्प्लिमेंट करतं. माझ्या हार्डडिस्कमध्ये आहे ना एक नवीन संकल्पना, म्हणजे असं वाटतं की मी फार पूर्वी याचा विचार केलाय. मग त्या हार्डडिस्कमधनं परत ती वरच्या फोल्डरला आणतो, तो बाप्पाच आणतो आणि मग नंतर ती प्रोसेस करण्यासाठी पण तोच मदत करतो. त्याच्यामुळे मी बाप्पाकडे काय मागत नाही. तो म्हणतो आता हे नवीन इनोव्हेटिव्ह काम आहे, ते तुला करायचंय, तर ते ऑटोमॅटिक ते घडत जातं, ते होत जातं. म्हणजे आता या वर्षी तुम्हाला संयुक्त मिरवणुकीचं बसल्या बसल्या संकल्पना काय करायची, तर काय विचार नव्हता. बरं आम्ही सगळेजण बसलो बैठकीला, तर बैठकीमध्ये कोणाचा विचार, मी सहज विषय मांडला की मराठी राजभाषा झाली, त्याचा खूप मोठा गौरव झाला पाहिजे, उत्सव झाला पाहिजे होता महाराष्ट्रभर. होऊ शकला नाही, किंबहुना शासनाने केला पण तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात होऊ शकला नाही. पण हा लोक उत्सव झाला पाहिजे होता, ही माझी भावना होती. तर मी म्हणलं हा लोक उत्सव झाला पाहिजे, ते झालं नाही. पण आपल्या संयुक्त मिरवणुकीमध्ये मराठी राजभाषा गौरव रथ ही संकल्पनेवरती आपण यावर्षी आपला रथ तयार करायचा. अरे वा. पुस्तकं वाटायची त्याच्यामध्ये की नारळ आणि शाल श्रीफळ आपण आलेल्या पाहुण्याला देतो ते द्यायचंच नाही, त्याच्याऐवजी पुस्तकं द्यायची. आणि ती पण ज्या क्रांतिकारकांनी समाज प्रबोधनाचं काम केलं त्या क्रांतिकारांची पुस्तकं आपण त्या मिरवणुकीत वाटत 10,000 पुस्तकं वाटत पुढे ती मिरवणूक वा. जायची. आणि महत्वाचं की मराठी शिकवणाऱ्या शिक्षकांना आज शाळेत किंमत नाहीये. जसं पूर्वी ड्रॉइंग शिकवणाऱ्या शिक्षकाला आणि पीटीच्या शिक्षकाला असं कमी लेखलं जायचं. त्यांचं काम खूप मोठं हो. म्हणजे शारीरिक शिक्षणाचा मास्तर खूप महत्वाचा होता, कलेचं पण शिक्षण ते कलेचं शिक्षण खूप महत्वाचं होता. पण ते आता त्या मोडमध्ये तो मराठी भाषेचा शिक्षक इंग्लिश मिडियमच्या शाळेत थोडासा त्याचा मराठी मिडियम मध्ये नाही होते, इंग्लिश मिडियम मध्ये होत. थोडस तो की आता तू मराठी शिकवतो, काय शिकवतो तू मराठी शिकवतो, तसं नाहीये. तर त्या मराठी शिक्षकांना आम्ही आमच्या भागातल्या जेवढा आमचा परिसर आहे दक्षिण विभागातला, तिथले मराठी शिकवणारे शिक्षक यांना फेटे घालून त्यांचा सन्मान करून त्या मिरवणुकीमध्ये आम्ही ती मिरवणूक पुढं त्यांच्याकडनं त्या मिरवणुकीचा प्रारंभ करून ती मिरवणूक पुढे नेणार आहे. वा. तर मराठीचा गौरव हा असा पण झाला पाहिजे, मराठीचा गौरव हा दिसला पण पाहिजे. मराठीचे जे लेखक आहेत आतापर्यंतचे तेच चित्ररथावरती दिसणार आहेत, त्यांनी मराठी भाषा लिहिली आपली. सावरकर असतील पासून ज्ञानेश्वरांपासून ते आता गदिमापर्यंत असतील, सगळेजण असतील, ते सगळेजण त्याच्यावरती तुम्हाला दिसणार आहे त्या चित्ररथावर. विस्मरणात गेलेल्या नागरिकांनाही त्यांची आठवण करून देऊ.
तर असा हा उत्सव आम्ही नेतोय, या असा पार पाडतोय आणि भविष्यात आता बाप्पा अजून काय करून घेईल माहित नाही. वा. वा. चलते रहो. अगदी अगदी खूप छान वाटलं सरांसोबत बोलून. आणि मुळात म्हणजे एक आदर्शवत उत्सव जो जागतिक लेवलला, जागतिक पातळीवरती घेऊन जाण्याचं त्यांचं जे काही कार्य आहे ते खूप छान पद्धतीने इथून पुढे घडत राहू आणि आपणही आपला उत्सव आदर्शवत करूयात. प्रत्येक नागरिकानं हे ठामपणे अंगी रुजवलं पाहिजे, भिनवलं पाहिजे, आपली संस्कृती भिनवली पाहिजे. हे ठरवूयात आणि सरांसारख्या जे व्यक्ती आपल्या समाजात कार्यरत आहेत त्यांना मदत करूयात आपापल्या परीने. तर सर धन्यवाद, तुम्ही आलात. जय गणेश. जय गणेश.